मी सुरेश पवार, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष असून या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काचे न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 10 जिल्हा स्तरावरती आमची संघटना कार्यरत आहे. या गोष्टीचं खंत वाटतो की गेल्या 5-6 वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावरती ऊसतोड कामगारांना त्यांच्या योजना किंवा त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शालेय सुविधा वसतिगृह याचे लाभ होण्यासाठी किंवा लाभ मिळवून देण्यासाठी आमची संघटना मंत्रालय स्तरावर काम करीत आहे. परंतु याचं एक खंत वाटतं की महाराष्ट्र शासन स्तरावरती या वंचित ऊसतोड कामगारांना अद्याप कसल्याच प्रकारच्या सुविधा किंवा योजना मिळत नाहीत. कारण का या ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात जो शासन निर्णय झालेला आहे, शासन निर्णयामध्ये ग्रामसेवकच्या माध्यमातून नोंदणी करून घेण्यासाठी जिल्हा स्तरावरील समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हावी असे आदेश झालेले होते. हे आदेश होऊन 2021 मध्ये शासन निर्णय झाले, परंतु 2024 उजाडलेला असताना देखील या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना अद्याप कसल्याच प्रकारचं न्याय मिळत नाही. कारण का या महाराष्ट्रामध्ये जे काही ऊसतोड कामगार आहेत, जोपर्यंत या ऊसतोड कामगारांची शासन स्तरावरती नोंदणी होत नाही आणि हे नोंदणी झाल्याशिवाय कसल्याच प्रकारचे त्यांना योजना मिळत नाहीत. कारण का या नोंदणी होण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून वारंवार लेखी निवेदनं देतोय. आज आमच्या संघटनेकडे एवढे निवेदन झालेले आहेत की जे काही निवेदन आम्ही त्याचं संचयन केलेलं आहे त्याच्यामध्ये एखाद्या मनुष्याचं आत्मदहन करण्या इतपत आमच्याकडे कागदपत्र गोळा झालेले आहेत. एवढं पाठपुरावा करून देखील हे शासनाचे डोळे उघडत नाहीत आणि या ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काचा न्याय देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय पुढे सरसावत नाहीत. कारण का सामाजिक न्याय विभागाकडे हा ऊसतोड कामगारांचं महामंडळ असल्यामुळं आदरणीय शिंदे साहेबांकडे सामाजिक न्याय मंत्रालय आहे. त्यांच्याकडे न्याय मंत्रालय असताना देखील या ऊसतोड कामगारांना वारंवार मागणी करून देखील कसल्याच प्रकारची जिल्हा स्तरावरील समितीला कसल्याच प्रकारचे नोंदणीचे आदेश होत नाहीत. कारण का मागील काळामध्ये बीड जिल्ह्यामधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरती काही प्रमाणामध्ये नोंदणी झालेली आहे. बीड जिल्ह्याचे शिव अधिकारी नोंदणी करू शकतात आणि इतर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना हा नोंदणी करण्याचा प्रश्न काय फरक पडतो अशी एक शंका निर्माण होते आहे. आणि प्रत्येक जिल्हा स्तरावरील जी काही समिती आहे त्या समितीच्या स्तरावर आज तागायत ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात कुठल्याच प्रकारच्या योजना होत नाहीत आणि जिल्हा स्तरावरील जी काही समिती आहे त्यांच्याकडे या नोंदणी संदर्भात उदासीनता दिसत आहे. तरी यासाठी मला आदरणीय शिंदे साहेबांना एक सांगायचं आहे की या ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात आपण तात्काळ विचार करावा आणि याच्यावरती ऍक्शन घ्यावेत किंवा संबंधितांना आदेश द्यावं, जेणेकरून हा जो काय महाराष्ट्रातला सर्वात वंचित घटक जो आहे हा ऊसतोड कामगार आहे आणि या ऊसतोड कामगारांची नोंदणी झाल्याशिवाय त्यांना योजना तर मिळणारच नाहीत किंवा त्यांच्या मुलाबाळाला देखील कसल्याच प्रकारच्या शालेय सुविधा वगैरे काय मिळणार नाही. आणि पाठीमागील काळामध्ये 15 जून 2021 जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी ऊसतोड कामगार ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे अशा जिल्ह्यातील जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरती त्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना श्री संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहांची नियुक्ती केली. त्यावेळेस त्यांनी 41 ठिकाणी 82 वसतिगृह देण्यात आलं. त्याच्यामधून 41 मुलीसाठी आणि 41 मुलासाठी वसतिगृह देण्यात आलं. त्यांचं मी व्यक्तिशः आभार मानू शकतो. कारण का बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी 82 वसतिगृह घेतले आणि बीड जिल्ह्याच्या सभोवताली जे काय तालुक्याचे ठिकाणं आहेत, जे काय बॉर्डरच्या ठिकाणी जे काही तालुक्याच्या ठिकाण आहेत त्या ठिकाणी देखील त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 2-2 वसतिगृह दिलेले आहे. कारण का बीड जिल्हा ह्या शासकीय वसतिगृहाच्या छताखाली त्यांनी घेतलं, त्याच्यामुळे मी व्यक्तिशः त्यांचा आभार मानू शकतो. कारण का इतर जिल्ह्यामध्ये जे काही ऊसतोड कामगारांचे कोणी अद्याप
मनावर काही घेतले नसल्यामुळे या इतर जिल्ह्यामध्ये या ऊसतोड कामगारांच्या मुलांना वसतिगृह देण्यामध्ये अनियमितता झालेली आहे. आदरणीय मुंडे साहेबांना मी या माध्यमातून एक सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये जे काही वसतिगृह त्यांनी घेतलेले आहे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी देखील त्यांनी वसतिगृह द्यायला पाहिजे होतं, परंतु असं झालेलं नाही. आणि आदरणीय या सामाजिक न्याय विभागांचे आयुक्त तथा संचालक गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळांचे आदरणीय बकोरिया साहेब आणि आदरणीय सचिव भांगे साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे अशा जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी देखील वसतिगृह त्वरित मंजूर करावे, जेणेकरून त्या ठिकाणच्या ऊसतोड कामगारांच्या मुलावरती मोठा अन्याय होत आहे. कारण पाठीमागील काळामध्ये समाज कल्याण आयुक्त आदरणीय नारनवरे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी बरेच वेळा बैठका घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये देखील आम्ही आदरणीय नारनवरे साहेबांनी ज्या वेळेस बैठका घेतल्या होत्या त्यावेळेस आमच्या संघटनेच्या माध्यमातून उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, अहमदनगर, नाशिक, जालना, परभणी अशा ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी देखील त्वरित ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना वसतिगृह मिळवून देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि लेखी निवेदनं दिलेली आहेत. लेखी निवेदनाच्या अनुषंगानं त्यांनी आमच्या जे काही मागण्या आहेत त्यांच्या इतीवर त्याला देखील घेतलेले होते. आणि मला आदरणीय भांगे साहेब, आदरणीय बकोरिया साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त ऊसतोड कामगारांची संख्या आहे. या उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जो काही उमरगा तालुका आहे अशा ठिकाणी देखील बंजारा समाजाची अतिशय जास्त ऊसतोड कामगारांची संख्या आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये आहे. त्याच प्रकारे लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा, औसा परिसरामध्ये आणि दुसऱ्या इतर तालुक्याच्या ठिकाणी देखील मोठ्या स्वरूपाची बंजारा समाजाची लोकसंख्या या ऊसतोड कामगारांमध्ये आहे. त्यासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अशीच बंजारा समाजाचे ऊसतोड कामगार जास्त आहेत. या ठिकाणी देखील या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना त्वरित ह्या शासकीय वसतिगृहांची मंजुरी द्यावी लागेल, अन्यथा आमच्या संघटनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही या मागणीसाठी तीव्र आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर या आदरणीय शिंदे साहेबांना मी कळकळीची विनंती करू शकतो की या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय या वंचित घटकांना काय द्यायचं किंवा नाही असं त्यांची एक टेंडन्सी झालेली आहे. तर आदरणीय शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी त्वरित संबंधितांना आदेश नाही जर दिला तर आमची संघटना महाराष्ट्रातील संबंध ऊसतोड कामगारांना घेऊन मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन छेडण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. तर माझी कळकळीची विनंती आहे की शिंदे सरकारने या ऊसतोड कामगारांना योजनेखाली आणण्यासाठी तात्काळ यांची जिल्हा स्तरावर नोंदणी करण्यासाठी आदरणीय भांगे साहेब, आदरणीय बकोरिया साहेब यांना देखील आदेशित करावं. राज्याचे समाज कल्याण आयुक्त आदरणीय बकोरिया साहेब यांनी मंत्रालयीन स्तरावरती या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी एजन्सी नेमावी यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवून गेले 5-6 महिने झाले, तरी पण त्या प्रस्तावाचा अद्याप त्यांना कुठल्याच प्रकारचं हे आदेश मिळालेला नाही. त्यासाठी या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी जी काही एजन्सी नेमणूक करायची आहे त्या एजन्सीचं काम देखील प्रलंबित आहे. गेल्या या महिन्याच्या 4 तारखेला मी आदरणीय भांगे साहेबांची भेट घेतली आणि आदरणीय भांगे साहेबांना भेटून निवेदन देखील दिले आणि निवेदनामध्ये विनंती देखील करण्यात आली आणि त्यांना समक्ष बोलून देखील मी विनंती केलेली आहे की आदरणीय साहेब, आपण आपल्या स्तरावरती ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी जोपर्यंत एजन्सीची नियुक्ती करत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी होऊ शकत नाही आणि नोंदणी न झाल्यास यांना कसल्याच प्रकारच्या योजना मिळू शकत नाहीत. यासाठी त्वरित खाजगी एजन्सीची नेमणूक केल्यासच या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी होणार अशी विनंती त्यांना केलेली आहे. तर त्यांनी थोड्या दिवसामध्येच आम्ही एजन्सीची नियुक्ती करणार आहेत असे शब्द देखील आदरणीय भांगे साहेबांनी दिलेले आहेत. त्यासाठी माझी पुनश्च सामाजिक न्याय विभागांचे सचिव साहेब आदरणीय भांगे साहेब, आदरणीय बकोरिया साहेब यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे. आपण जोपर्यंत खाजगी एजन्सीची नियुक्ती करू शकत नाही तोपर्यंत या महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांचा संचय म्हणजे त्यांची संख्या आपल्याला मिळू शकत नाहीत. जोपर्यंत हे शासनाकडे यांची नोंदणी होऊ शकत नाही तोपर्यंत यांना कसल्याच प्रकारच्या योजना मिळू शकत नाहीत. कारण आता महाराष्ट्रातील जे काही ऊसतोड कारखाने कार्यरत आहेत यांच्याकडून प्रति टन गाळपामागे जो काही शेषफंड महामंडळाकडे होतोय
तो बऱ्याच स्वरूपामध्ये जमा झालेला असावा असं माझं एक मत आहे. कारण का 2021 मध्ये ज्यावेळेस महामंडळाचं 2022 मध्ये ज्यावेळेस महामंडळाचं उद्घाटन झालं त्यावेळेस माननीय अजित पवार साहेबांनी असं सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं या कारखान्याकडून शेष फंड महामंडळाकडे जमा होईल तेवढीच रक्कम आम्ही राज्य शासनाकडे कडून देऊ. त्यावेळेस त्या महामंडळाकडे बरीच निधी उपलब्ध झालेली होती. त्या निधीचा वापर या ऊसतोड कामगारांची नोंदणी झाल्यास लवकरात लवकर यांचा फायदा होईल आणि ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये कारखाना स्तरावर कार्यरत असताना जे काही ऊसतोड कामगार मयत आहेत या मयत कामगारांची माहिती देखील जिल्हा स्तरावरून सामाजिक न्याय विभागांचे सहाय्यक आयुक्त साहेबांनी ही माहिती पुणे समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडे पाठवलेली आहे. यांना देखील अद्याप काही जिल्ह्यामध्ये त्यांची 5 लाखाची आर्थिक मदत वितरित करण्यात आलेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये ही 5 लाखाची आर्थिक मदत वितरित झालेली नाही. तरी देखील आदरणीय बकुरिया साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे आपल्या स्तरावरून या मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी जो काय निधी मंजूर झालेला आहे तो निधी लवकरात लवकर मंजूर व्हावा. आणि कळकळीची आणि दुसरी विनंती माझी अशी आहे की जो काय 5 लाखाची निधी आर्थिक मदत जी काय मदत वितरित होते आहे याच्यामध्ये भरीव तरतूद कमीत कमी 10 लाखाची आर्थिक मदत भविष्यामध्ये मंजूर करावी ही देखील माझी कळकळीची विनंती आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी पुनश्च एक विनंती आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी एक कळकळीची विनंती